नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर TET मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतेच आपल्या पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स नोंदवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि त्याच्यासाठी 16 तारखेपर्यंत आपल्याला मुदतवाढ भेटलेली आहे। मग या पवित्र पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्स नोंदवण्यासाठी 6 तारखेपासून आतापर्यंत आपल्याला नाना विविध समस्या आल्या। त्या समस्येतून आपण बाहेर पडलेलो आहे, पण त्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाची समस्या आपल्या पुढे उभी येऊन राहिलेली आहे। ती कोणती की काही उमेदवार असे आहेत जसे की मराठवाड्यांमधले। मग या मराठवाड्यांमधले जे काही उमेदवार आहेत त्यांना या शिक्षक भरतीमध्ये मराठवाड्यामध्ये शून्य जागा आल्यासारख्या आलेल्या आहेत। अपवादात्मक धाराशिव वगळले तर बाकी लातूरला जागा नाही आहेत, नांदेडला जागा नाही आहेत, परभणीला जागा नाहीत, जालन्याला नाहीत आणि आपल्या संभाजीनगरला सुद्धा जागा आलेल्या नाही आहेत। आणि ज्या काही बीडच्या जागा आलेल्या आहेत, बीड हिंगोलीच्या, त्या काही पहिली ते 5वीला आलेले नाही, ते सगळे उर्दू माध्यम आणि मॅथ्स सायन्सला आलेले आहेत। मग बाकी ह्या जागा आलेल्या नाही आहेत। मग या भरतीमध्ये असे काही सुद्धा उमेदवार आहेत की आणि महिलासुद्धा अशा आहेत की त्यांना स्वतःचा जिल्हाच हवा आहे, ॲट एनी कॉस्ट, टू ऑर डाय। काही जरी झालं तर त्यांना स्वतःचा जिल्हा हवा आहे आणि त्यांना चांगले मार्क्ससुद्धा आहेत, पण त्यांना तो जिल्हा सोडायचाच नाही आहे। आता याच्यासाठी त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे, फ्युचर स्टेबिलिटी आहे आणि त्यांना लांबचे प्रेफरन्ससुद्धा द्यायचे नाहीत। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे त्यांना स्वतःचा जिल्हा सोडायचा नाही आहे। मग आता जो काही आपल्यासमोर जर संधी येऊन भेटलेली आहे, 30,000 प्लस जागा आहे संबंध महाराष्ट्रामध्ये, जिल्हा परिषदच्या जागा आल्या आहेत व मराठवाडा वगळता। मग असे असतानासुद्धा आपल्या मराठवाड्याच्या आजूबाजूला सगळीकडे जागा आलेल्या असतानासुद्धा अशा काही उमेदवार आहेत की त्यांना स्वतःचा जिल्हा सोडायचा नाही आहे किंवा त्यांचा बाजूचा जिल्हा सोडायचा नाही आहे। मग अशा उमेदवारांच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे, तो कुठला की दुसऱ्या टप्प्याची वाट पाहावी का। आता ज्या काही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण 1-2 जिल्हे किंवा 2-3 जिल्हे त्याचे प्रेफरन्स देऊ। मग त्याच्यामध्ये नाही झालं तर मग यासाठी आपण दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणं योग्य राहील का। आता हा फक्त मराठवाड्यातील उमेदवारांचा प्रश्न आहे का नाही, असंख्य महाराष्ट्रातील जे काही उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न पडलेले आहेत आणि याच्यासाठी तर जास्तीत जास्त महिला उमेदवारांच्या पुढे हे प्रश्न उभे राहिलेले आहेत। आणि हे प्रश्न उभे राहण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे तर एक बिंदू एक पद। आता समजा जर या भरतीमध्ये एखादा उमेदवार XYZ जिल्ह्यातला आहे, समजा आता तो वाशिम जिल्ह्यातला आहे आणि त्याने आजूबाजूच्या जागा दिल्या, पण त्याला इकडं रत्नागिरी असो, तिकडं पालघर असो किंवा कोल्हापूर असो, त्या ठिकाणी त्याला जाणं शक्यच नाही आहे, तरीसुद्धा अशा उमेदवाराने तिथले प्रेफरन्स दिले तर मग त्याची तिथं निवड झाली तर त्याला ह्याच्या पुढून जितके काही टप्पे होणार त्या सर्व टप्प्यातून त्याला बाद व्हावं लागेल आणि तो त्या इथं नोकरीला सुद्धा जाणार नाही आहे। मग अशामुळं भविष्यामध्ये आपलंच नुकसान होतं। ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यामुळं सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न येत आहे की दुसऱ्या टप्प्याची वाट पाहावी का। आता जसं नाण्याला 2 बाजू असतात तसंच आपल्याला दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा दोन्ही बाजू पाहाव्या लागतील। त्या म्हणजे कुठल्या की बाबा दुसरा टप्पा होणार आहे हे सत्य आहे, पण दुसरा टप्पा कधी होईल याची शाश्वती नाही आहे। जरी फेज 1ला 30,000 प्लस जागा आलेल्या असतील तर सेकंड फेजला किती जागा येतील याची सुद्धा शाश्वती नाही आहे, कारण संच मान्यतेचे नियम बदलत असतात। आता ज्यावेळेस ही संच मान्यता सप्टेंबरपासून चालू होईल आणि तीही 25-26ची चालू होईल, ह्याच्यावर संच मान्यता होईल, त्यानुसार मग त्यांचं परत रोस्टर तपासणी, परत बिंदू नामावली, जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आधारित शिक्षक, त्याच्यानंतर रोस्टर तपासणी, बिंदू नामावली, मावकड तपासून घेणे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि याला बराचसा कालावधी लागू शकतो। मग आता सद्यस्थितीला ऑलरेडी 80% पदभरती झालेली आहे, 80% पदभरतीच्या जागा आलेल्या आहेत आणि आता त्या मराठवाड्यातल्या जागा नाही त्या अपवादात्मक स्थितीला आहे, पण ह्या मराठवाड्यातल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा येणार आहेत। आता ज्या जिल्ह्यातल्या जागा आल्या नाही त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील, ह्यात काही वाद नाही आहे, पण बदलते धोरण, नवीन संच मान्यता, मग याच्यानुसार त्या जागांची विभागणी आणि जे काही उरलेले जिल्हे आहेत त्याचे ऑलरेडी 80% जागा ह्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत।
मग त्या उरलेल्यापैकी पुन्हा नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये किती देतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हा झाला पहिला म्हणजे नाण्याची पहिली बाजू. मग आता नाण्याची दुसरी बाजूसुद्धा अशी आहे की भूतो न भविष्यती अशा 30,000 जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये विद्यानिकेतन आत्ता पण कधी आले नाहीत ते आलेले आहेत, आश्रमशाळा आलेल्या आहेत आणि भरपूर अशा काही संस्था आहेत की ज्यांनी त्या विदाऊट इंटरव्ह्यूला आपल्या जागा दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुफान जागा आहेत. अपवादात्मक स्थितीमध्ये काही जिल्हे सोडले तर त्या मराठवाड्याला तर वगळूनच जात, तिथं काही जागाच नाही आहे, ते दुष्काळ आहे, पूर्ण दुष्काळच आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये बघू त्यांचं काय होईल. मग अशा टप्प्यामध्ये जागा आलेल्या असताना तुमचे मार्क्स चांगले आहेत, मग तुम्ही ह्या वाहत्या गंगेमध्ये हात धुतलेला कधीही चालेल. पण ह्या वाहत्या गंगेमध्ये हात धुताना आपले हात भाजू नये. जरी त्या वाहत्या गंगेमध्ये आपण हात धुणार असलो तरीसुद्धा इथं हात भाजण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण का, तुम्ही जर एखाद्या XY जिल्ह्यामध्ये असाल आणि संपूर्ण महाराष्ट्रातले तुम्ही प्रेफरन्स दिलेले असाल, कारण आपल्याला जागा आलेल्या आहेत, वाहत्या गंगेमध्ये हात धुवायचं, आपल्याला नोकरी पाहिजे म्हणून असं केलं, पण तुमचं एकदम शेवटच्या कोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या हा कोपऱ्यापासून महाराष्ट्राच्या त्या टोकापर्यंत तुम्हाला जॉब लागला, तुम्हाला तिथं जाणं शक्य आहे का ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करा. जर तुम्हाला तिथं जाणं शक्यच नसेल तर तुम्ही तिथं प्रेफरन्स देऊ नका. जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथं प्रेफरन्स द्या. मग जर तुम्हाला जाणं शक्य नाही आहे तरीसुद्धा तुम्ही प्रेफरन्स दिला आणि तुमची त्या आस्थापनावर निवड झाली, तर नाण्याची दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की तुम्हाला जर तिथं जाणं शक्य नसेल आणि तरी तुम्ही दिली, तिथं निवड झाली आणि तुम्ही गेला नाहीत, तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचा राऊंड भेटणार नाही आहे. त्याच्या अगोदर जो काही कन्व्हर्सेशन राऊंड होतो तो सुद्धा मिळणार नाही आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड टप्पासुद्धा मिळणार नाही आहे. आणि सेकंड टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या बऱ्याचशा जागा येणार आहेत. ह्या झाल्या नाण्याची एक बाजू आणि नाण्याची दुसरी बाजू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला कुठंही जर करायची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच प्रेफरन्स द्या. पण जर तुम्हाला एक जिल्हा सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून किंवा त्याचा आजूबाजूचा जिल्हा सोडून जाणं शक्यच नाही आहे, तर अशा उमेदवारांनी सेकंड टप्प्याची वाट पाहणं कधीही चांगलं राहील. कारण का, काही दिवसानंतर आपला हा जो का फेज 1चा पहिला टप्पा झाल्यानंतर काही दिवसानंतर याच्यामधल्या जागेंवर कन्व्हर्सेशन राऊंड लागतो, म्हणजे कन्वर्ट राऊंड लागतो. जे काही माजी सैनिकाच्या जागा आहेत त्या जागा त्या प्रवर्गाला सर्वसाधारणमध्ये विभागल्या जाऊन त्याचा कन्वर्ट राऊंड 100% लागतो. किंवा जे अशा काही XYZ जागा आहेत त्या राहिलेल्या आहेत त्याचा कन्वर्ट राऊंड लागत असतो, कारण त्या जागेंची उमेदवार भेटत नसतात म्हणून त्यांचा कन्वर्ट राऊंड होतो. मग तुम्ही अशा जागेंसाठी पात्र राहता. आता तुम्हाला तुमच्या आवडीचा जिल्हाच भेटत नाही आहे आणि तुम्हाला तुमचं काय जे काही नेटिव्ह प्लेस आहे किंवा तुमचे जे होम डिस्ट्रिक्ट आहे ते सोडून जायचंच नाही आहे, किंवा आजूबाजूच्या सासर माहेर जे काय असतं ते सोडून किंवा आजूबाजूचे 2-3 डिस्ट्रिक्ट सोडून कुठं जायचंच नाही आहे. मग अशामुळे जर तुम्ही लांबचे प्रेफरन्स दिला, तिथं निवड झाली, तर तुम्हाला तिथंच अडकून बसावं लागेल आणि भविष्यामध्ये बदली नाही आहे. सध्याच्या नियमानुसार बदली होत नाही असा नियम आहे. त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा विचार करावा. आणि जर तुम्ही आजूबाजूचे प्रेफरन्स दिला आणि तिथं निवड नाही झाली तर तुम्हाला कन्वर्ट राऊंडमध्ये चान्स भेटतो. त्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये चान्स भेटतो. मग विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये संस्थेमध्ये इंटरव्ह्यू देऊन तिथं कमी त्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजनुसार तुम्ही हे केलं तर तुमची निवड होते. आणि बऱ्याचशा अशा संस्था आहेत की पैसे घेत नाही आहेत, हे सुद्धा संधी तुम्हाला भेटते. आणि काही काळानंतर फेज 2 होणार आहे. पण आता फेज 2 कधी होईल, त्याला किती जागा येतील हे अद्यापही सांगता येत नाहीत. ह्या सर्व अनिश्चिततेच्या गोष्टी आहेत, कारण शिक्षक भरती म्हणजे अनिश्चिततेची गोष्ट अशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेज 2 कुणासाठी परवडू शकतो. म्हणजे आता जे काही उमेदवार पहिल्या शिक्षक भरती म्हणजे टेट 2मध्ये लागलेले आहेत आणि आता जे काही उमेदवार असे आहेत की त्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे बदली करून, बदली तर बंद आहे, मग ह्या टेट 3च्या माध्यमातून ते जाऊ शकतात. मग ते स्वतःच्या जिल्ह्यामधल्या जागा देणार. मग त्याच्यामध्ये जर नाही झालं तर त्यांना परत चान्स हा कन्वर्ट राऊंडमध्ये भेटू शकतो. त्याच्यामध्ये नाही झालं तर संस्थेचा राऊंड आहे, त्याच्यामध्ये नाही झालं तर दुसरा टप्पासुद्धा आहे. म्हणून
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे ऑलरेडी जॉबला आहेत, जे ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या जॉबला आहेत आणि त्यांना दुरून आपल्याच जिल्ह्यामध्ये परत यायचं आहे, तर त्यांनी कधीही सेकंड राऊंडमध्ये थांबलेलं बेस्ट राहील, वन ऑफ बेस्ट राहील. सगळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेकंड राऊंडसाठी थांबणं. कोण? ज्यांना ऑलरेडी नोकरी आहे, ज्यांना ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठे नोकरी आहे आणि त्यांना होम डिस्ट्रिक्टमध्ये जायचं आहे, पण जर होम डिस्ट्रिक्टमध्ये जर जागा आलेल्या नसतील तर त्यांनी सेकंड राऊंडसाठी थांबलेलं कधीही चांगलं. पण ज्यांना कसलीही नोकरी नाही आहे, त्यांना नोकरी पाहिजे, तर त्यांनी महाराष्ट्रामधले कुठलेही प्रेफरन्स दिलेले चालतील आणि तिथे जाऊन नोकरी करण्याची स्वतःची तयारी असली पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही 2 सेकंड टप्पा होणार आहे, याच्या अगोदर बदलीची प्रक्रियासुद्धा होणार आहे. मग ही जी काही बदलीची प्रक्रिया होणार आहे, या बदलीच्या प्रक्रियेमध्ये मग ज्या काही जागा येणार आहेत त्या दुसऱ्या जिल्ह्यातून जे शिक्षक आहेत ते इकडे येणार, इकडल्या जागा पॅक होणार. साहजिकच मराठवाड्यामध्ये सुद्धा जर जागा शिल्लक राहिल्या, मराठवाड्यामध्ये जरी जागा फर्स्ट फेजला आला नाही तर सेकंड फेजला जर येण्याच्या तयारीत असतील, त्याच्या अगोदर बदली झाली तर इथल्या जागा ॲटोमॅटिक पॅक होतात. पण दुसऱ्या जिल्ह्यातल्या जागा रिक्त राहतात. त्यामुळं त्या जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी संधी राहते की ते होम डिस्ट्रिक्टसाठी अप्लाय करू शकतात. कधी? ज्यावेळेस सेकंड टप्पा होईल त्यावेळेस. ह्या अशा गोष्टी आहेत. ज्ञानाची एक बाजू अशी आहे की ज्यांना सध्या नोकरीची गरज आहे ते कुठेही जाऊन तिथं ही करू शकतात, ते दुसऱ्या टप्प्याची वाट न पाहिलेली बरं. पण ज्यांना ऑलरेडी नोकरी आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी वाट पाहू शकता, कारण आपले जे काही होम डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये जर जागा आलेल्या नसतील. मग जे असे काही उमेदवार आहेत की त्यांना काहीही करून आपला जिल्हा किंवा आपला विभाग सोडून जायचं नाही, आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातले असे उमेदवार आहेत की त्यांना मराठवाड्यातल्या जागाच आलेल्या नाही आहेत, म्हणून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जायचं नाही आहे, तर त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले प्रेफरन्स न दिलेले बरे. त्यांनी कन्व्हर्ट राऊंडसाठी थांबलेलं बरं, कारण कन्व्हर्ट राऊंडमध्ये मेरिट कमी येऊ शकतं. जे काही टॉपचे उमेदवार आहेत ते सगळे पहिल्या राऊंडला जाऊन लागतात, कन्व्हर्ट राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा मेरिट कमी लागतं. त्यानंतर काही उमेदवार हे संस्थेमध्ये लागून जातात. मग त्यानंतर ज्यावेळेस काही सेकंड फेज येतो त्यावेळेस सगळ्यांसाठी तो गोल्डन चान्स राहतो. त्यावेळेस असेच उमेदवार पात्र राहतील जे फेज 1ला अप्लाय केलेले नाही आहेत किंवा फेज 1ला अप्लाय करून त्याच्यामध्ये निवड झालेली नाही आहे. त्या उमेदवारांचं सिलेक्शन सेकंड फेजला 100% होतं आणि तेही कमी मार्क्सवर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. हा सेकंड फेजचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. आणि सेकंड फेजचा सगळ्यात महत्त्वाचा मायनस पॉईंट म्हणजे सेकंड फेज कधी होईल, किती जागा येतील याची शाश्वती सांगता येत नाही आहे. म्हणून सेकंड टप्प्याची वाट पाहावी किंवा नाही हे त्यांनी ज्याचं त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. हे बाबा मला सध्या जॉब आहे तर मी आता माझ्या जिल्ह्यात नाही आहे तर कशाला उगाचच ह्या टप्प्यामध्ये जाऊन दुसरीकडे अडकू. त्यांनी डायरेक्ट सेकंड टप्प्याची वाट पाहिलेली चालून जाईल. आणि जे काही महिला उमेदवार आहेत त्यांना स्वतःचा जिल्हाच फक्त द्यायचं आहे, दुसरीकडे जायचं नाही आहे. त्यांनीसुद्धा फक्त स्वतःच्या जिल्ह्यातलं द्यावं आणि जर स्वतःच्या जिल्ह्यामधले आले नसतील तर त्यांनी सेकंड फेजची वाट पाहिलेली कधीही चांगली राहील. पण ज्यांच्याकडे कसल्याच प्रकारचा जॉब नाही आहे आणि त्यांना जॉबची नितांत आवश्यकता आहे, नितांत अत्यंत काही केलं तरी ॲट एनी कॉस्ट जॉबची आवश्यकता आहे, त्यांनी सेकंड फेजची वाट न पाहिलेली बरी. असो, आय होप की मी जे काय सांगितलं की तुम्हाला सर्व काही गोष्टी कळालेल्या असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, सेकंड टप्प्याची वाट पाहण्यामागं आता मराठवाड्यामध्ये एकतर जागा नाही आहे, त्यामुळं मराठवाड्यातल्या उमेदवारांना बाकीच्या डिस्ट्रिक्टमध्ये जावं लागतं. पण याच्यामध्ये असे काही महिला भगिनी आहेत की त्यांना जाणं शक्यच नाही आहे. मग अशांनी सेकंड फेजची वाट पाहिलेली कधीही बेटर राहील, कारण त्यांना जिल्हा सोडून नोकरी नको आहे, फॅमिली प्रॉब्लेम असतात, त्यांचा फ्युचर स्टेबिलिटीचा प्रश्न असतो, कारण ते ऑलरेडी एका डिस्ट्रिक्टमध्ये स्टेबल झालेले आहेत. मग त्यांना जर दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जॉब भेटला तर मग पूर्ण फॅमिली कोलॅप्स होते, त्यांचे फ्युचर प्लॅनिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या डिस्टर्ब होऊन जातात. त्यासाठी अशा उमेदवारांनी सेकंड टप्प्यासाठी वाट पाहिलेली कधीही चांगली. आणि ज्यांना लांबचं जायचंच नाही आहे अशा उमेदवारांनी चुकूनसुद्धा लांबचे प्रेफरन्स देऊ नका, कारण तुमच्यासाठी कन्वर्ट राऊंड वाट पाहत आहे, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड पाहत आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेकंड टप्पासुद्धा वाट पाहत आहे. आणि ज्यांना
खरंच नोकरीची गरज आहे त्यांनी सेकंड टप्पा कधी होईल, काय होईल, कसा होईल, किती जागा येतील, असला कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. आपल्या ताटामध्ये जेवढं वाढलेलं आहे तेवढं सगळं खाण्याचा प्रयत्न करा आणि प्रेफरन्स भरून टाका. ठीक आहे. दुसऱ्या टप्प्याची वाट पाहावी किंवा नाही ह्याचे प्लस पॉईंट, मायनस पॉईंट आणि ह्याच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यदा कदाचित याच्यातून आणखीन काही पॉईंट मिस झालेले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की हे करून टाका, तुम्ही मेन्शन करून टाका, मी नक्कीच त्याची उत्तरं देईल. आणि आता हा व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे कारण मी सुद्धा ह्या भरतीमधला आहे, मलासुद्धा प्रेफरन्स भरायचे होते, मलासुद्धा सगळं मॅनेजमेंट करायचं होतं, त्याच्यानुसार मी हे करत होतो, त्यामुळे मलासुद्धा तितकेसे व्हिडिओ बनवता आलेले नाही आहेत. मग आता सध्या थोडंसं रिलॅक्स झालेलं आहे म्हणून त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सेकंड टप्प्याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत असं मी समजतो. जर नसतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ठीक आहे, इथेच थांबू, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.